सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा. आजचा हा आपला व्हिडिओ परत एका महाराजांवरच आहे. कारण आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अशा घटना सतत घडत असतात. वादग्रस्त वक्तव्य करणं हे आता आजकालची पद्धत झालेली आहे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवणं किंवा त्यातून आपण किती कट्टर हिंदू आहोत हे दाखवून देणं, अशाच एका महाराजांवर आजचा हा आपला व्हिडिओ आहे, त्यांच्या वक्तव्यावर. कारण झालं असं की निवृत्ती महाराज वाडेकर नावाचे गांधीली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे जे महाराज आहेत, हबप आहेत, त्यांच्या घरावर हल्ला झाला असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तसं CCTVमध्ये दिसत आहे की काही लोक एक जमाव त्यांच्या घरापर्यंत आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं की मग त्या ठिकाणी मारहाण झाली वगैरे वगैरे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आता सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पण त्यामागची पार्श्वभूमी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नेमकं प्रकरण काय आहे, नेमका वाद काय आहे ते पाहण्यासाठी आता आपण पाहतो की काही दिवसांपूर्वी ग्रहण होतं आणि ग्रहणाच्या दिवशी आपल्याकडे ज्या अंधश्रद्धा आहेत की हे केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे या विषयावर महाराज कीर्तनात बोलत आहेत. पण ते बोलताना ज्या व्यक्तीचा उल्लेख करतायत ते काय आहे, नेमकं ते काय बोलले तेच आपण अगोदर बघूयात, ऐकूयात. आम्हाला काही करायचं नाही. पण एक लक्षात घ्या महाराज, ऐका, ती जी बाई होती ना महाराज, ती आपल्या धर्माची बाई नव्हती. काय ती बाई आपल्या धर्माची नव्हती. तिच्या पाठीमागे काय होतं ते व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा. ती बाई आपल्या धर्माची नव्हती आणि ती बाई दुसऱ्या धर्माची असल्यामुळे तिला आपल्या धर्माबद्दल, आमच्या हिंदू धर्माबद्दल तुला, आमच्या ग्रहणावर, आमच्या याच्यावर आक्षेप घेण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. काय त्यांना कोणी अधिकार दिलाय? बिलकुल नाही महाराज. एक लक्षात घ्या, लक्षात ठेवा, आमचे ग्रंथ कधी खोटं बोलत नाही, संत कधी खोटे बोलत नाही. लक्षात ठेवा, तर आमच्या धर्मावर तर हे असं महाराजांचं वक्तव्य आहे. कीर्तनातलं कीर्तन चालू आहे. कीर्तनामध्ये ते बोलतात की एक महिला आहे, काही दिवसांपूर्वी जेव्हा ग्रहण लागून गेलं होतं त्यावेळेसच एका महिलेने व्हिडिओ पोस्ट केला होता की ग्रहणाच्या दिवशी भाजी चिरू नये असं म्हणतात, तर मी आत्ताच भाजी चिरली. आणि ह्यातून तिने दाखवून देण्याचा प्रयत्न केला की मी विज्ञानवादी आहे, मी अंधश्रद्धा पाळत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तो जो व्हिडिओ आहे त्याच्या मागच्या साईडला कोणते फोटो आहेत हे महाराज पहा म्हणतायत. तर बंधू भगिनींनो, विषय असा आहे की जेव्हा एखादी महिला खरोखरच अंधश्रद्धा पाळत नसेल, कारण आपण पाहतो की जनरली महिला ह्या प्रचंड अंधश्रद्धाळू असतात, त्या रूढी परंपरेला, अंधश्रद्धेला चिटकलेल्या असतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांची मानसिकता ही खूप असते अंधश्रद्धाळू, आणि त्या कुठल्याही अंधश्रद्धेला लवकर बळी पडतात आणि ते सगळं पाळतात. तर या ठिकाणी एक महिला, मग तिची जात या ठिकाणी महत्त्वाची नाही, महाराजांना हे सांगावं लागेल, तिथे जात महत्त्वाची नाही. एक महिला जेव्हा सांगते की मी अंधश्रद्धा पाळत नाही, मी आत्ताच भाजी चिरली आणि या पद्धतीने मी विज्ञानवादी विचार स्वीकारलेला आहे, तर हे सगळ्यांनीच याचं स्वागत करायला पाहिजे होतं. कारण आपण पाहतो ग्रहण काय आहे हे भौगोलिकदृष्ट्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा चंद्र आणि पृथ्वीच्या मध्ये एखादा ग्रह दुसरा ग्रह येतो आणि त्याची सावली पृथ्वीवर पडते आणि मग चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, याला आपण ग्रहण म्हणतो. हे सगळे लोक चंद्रावर जाऊन आलेत, आता राहून आलेत चंद्रावर. मग परत आपण याच पद्धतीने चंद्रग्रहण पाळणे किंवा चंद्रग्रहाविषयीच्या अंधश्रद्धा पाळणे हे अत्यंत चुकीचं आहे. उलट हे महाराजांनी सांगायला पाहिजे होतं. पण त्यांनी दुसरा असा उल्लेख केला की ही जी महिला आहे ही असं का बोलते, कारण तिच्या मागे जे फोटो लागलेले आहेत ते बघा. म्हणजे कीव येते अशा लोकांची जे स्वतःला हबप म्हणवतात, समाजाला प्रबोधनकार म्हणतात ते स्वतःला, आणि ते या पद्धतीनं जर बोलत असतील की त्या महिलेच्या मागे कोणाचे फोटो आहेत ते पहा. आता तुम्ही जर एखाद्याच्या घरामध्ये फोटो कोणता आहे यावरून त्याची जात शोधत असाल तर खरोखरच हे अत्यंत वाईट आहे. असे हबप महाराष्ट्रात नसलेलेच बरे. आणि ते स्वतः सांगतात, एक कॉल रेकॉर्डिंग मी ऐकली की मी एका महिन्यामध्ये 39 कीर्तनं केले. मग 39 कीर्तनामध्ये हा माणूस, म्हणजे एका महिन्यात, बरं का, एका महिन्यात 39 कीर्तनं मी केलेत आणि एवढे माझ्या तारखा असतात, माझ्या जीवाला धोका आहे वगैरे वगैरे, त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत. अहो, पण जो माणूस घरातले फोटो पाहून जर त्या व्यक्तीच्या जातीचा उल्लेख करत असेल, जातीचा अंदाज लावत असेल, तर हे किती म्हणजे भयानक आहे, किती विचित्र आहे, कुठं चाललेला आहे आपला संप्रदाय. आणि अशा पद्धतीने जेव्हा ते उल्लेख करतात आणि म्हणजे साहजिक हे जे आहे ना, हे अक्षरशः म्हणजे त्याच लेवलचे लोक असा विचार करू शकतात, त्या पातळीचे. आता आमच्या घरात जर कोणी आलं ना, माझ्या घरामध्ये बैठकीच्या खोलीमध्येच एक मोठा भगवान बुद्धांचा पुतळा आहे. मग असं आहे का माझ्या घरामध्ये भगवान बुद्धांचा पुतळा आहे म्हणजे कुणीतरी त्याच्यावरून अंदाज लावावा की मी कोणत्या जातीचे आहे?
हे किती चुकीचं आहे. आणि मग अनेक लोक असे आहेत की बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या बैठकीमध्ये असतो. अनेक जे सुशिक्षित आहेत, ज्यांना त्यांचं कार्य माहीत आहे, ज्यांना भगवान बुद्धांचा धम्म आणि कार्य माहीत आहे, ते लोक भगवान बुद्धांचा पुतळा स्वतःच्या घरामध्ये लावतात. मग हे अशा पद्धतीनं जर लोक वक्तव्य करत असतील आणि तेही एक हबप करत असतील तर हे किती भयानक आहे. म्हणजे त्यांच्या घरावर हल्ला झाला याचं मी समर्थन करतच नाही आहे, याचा तर निषेधच. कारण हे जे आहे, कुणीही हातात कायदा घेऊ नये. आपल्याकडं सगळ्या गोष्टींना या ठिकाणी न्यायिक दाद स्वतःला मागता येते. त्यांनी त्यांच्यावर काय आहे ते पोलीस ज्याला आपण म्हणतो पोलीसमध्ये तक्रार करायची असती, न्यायालयात जायचं असतं, त्या पद्धतीने ते होऊ शकलं असतं. ज्या जमावाने त्यांच्या घरापर्यंत गेलेले आहेत ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. ते व्हायलाच नव्हतं पाहिजे. कारण आपण पाहतो की अशा पद्धतीने कायदा हातात घेणं हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. पण महाराज जे दाखले देतात की आमच्या संतांनी हे सांगितलेले आहे, संतांनी अंधश्रद्धा कधीच सांगितलेली नाही. जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. केवढा मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आपल्या सगळ्या संतांनी वैज्ञानिकच दृष्टिकोन सांगितलेला आहे. देहीचा विटाळ देहीच जन्मला, अपवित्र तो झाला कैसा. म्हणजे जो मासिक पाळीसारखा आहे, ज्या म्हणजे विटाळ आहे, विटाळ पाळतात लोक, त्यावर सुद्धा आपल्या संतांनी भाष्य केलेलं आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही आज या म्हणजे संतांनी हे कधी सांगून ठेवलेले 700 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी, आणि आज तुम्ही समाजाला या पद्धतीचं प्रबोधन करता, विचार सांगता, त्याला तुम्ही म्हणता की मी प्रबोधनकार आहे. तर ही गोष्ट खरोखर खूप हास्यास्पद आहे. या ठिकाणी महाराज चुकलेत हे निश्चित आहे. कारण आपण पाहतो एखाद्या महिलेवर अशा पद्धतीने त्यांच्या जातीवर बोलणं आणि की त्या महिलेने भाजी चिरली कारण तिचा धर्मच तो नाही आहे. मग हिंदू धर्मात, हिंदू धर्मच आपल्याला हे सांगत नाही की आपण अंधश्रद्धा पाळली पाहिजे. यातून आपण उलट बाहेर काढलं पाहिजे लोकांना. आपल्याला जर खरंच हिंदू धर्म टिकवायचा असेल तर ह्या अंधश्रद्धांमधून लोक बाहेर आले पाहिजे, ह्या कर्मकांडामधून लोक बाहेर आले पाहिजे, तर ते होईल. तुम्ही पुन्हा ह्या जगाला, पुन्हा ह्या देशाला, पुन्हा या महाराष्ट्राला उलट्या दिशेने नेताय आणि पुन्हा तुम्ही त्या अंधश्रद्धांमध्ये आणि रूढी परंपरांमध्ये गुंडाळून ठेवताय. हे खूप मोठं म्हणजे ज्याला काय म्हणू आपण, अत्यंत चुकीचं आहे आणि चुकीच्या दिशेने संप्रदाय चाललेला आहे. पण महाराजांचं जे वक्तव्य आहे की कुणाच्या तरी एखाद्या महिलेवर अशा पद्धतीने जातीवर बोलणे आणि की त्यांच्या धर्मात नाही आहे पण आमच्या धर्मात आहे आणि आमच्या महिलांनी हे केलं पाहिजे, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ज्या जमावानी हे केलेलं आहे त्यांना सुद्धा माझे या व्हिडिओच्या माध्यमातून सूचना आहे की असे पाऊल पुन्हा उचलू नका, कारण हे चुकलेलेच आहेत. या ठिकाणी अनेक कायदेशीर मार्ग होते, आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं. तशा पद्धतीने महाराजांनी नंतर माफीचाही व्हिडिओ टाकला, तर तशा माफीचा व्हिडिओ आल्यानंतर तरी या पद्धतीचे पावलं उचलायला नव्हते पाहिजे. तसं पाहिलं तर ही घटना जवळजवळ 6 दिवसापूर्वींची आहे. पण कुणीतरी तो CCTVचा जो आहे फुटेज तो बाहेर काढलेला आहे आणि महाराजांच्या घरावर हल्ला झाला. मग महाराज पोलीस स्टेशनला गेले. मग आता महाराजांना प्रोटेक्शन मिळालेलं आहे. 2 पोलीस त्यांच्या सोबत असणार आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर कीर्तन करताना. आणि ही जर अवस्था असेल तर आता मात्र महाराष्ट्र शासनाला सुद्धा हे खूप जड जाणार आहे. प्रत्येक कीर्तनकाराच्या मागे जर 2-2 पोलीस पाठवायचे असतील तर हाही विषय खूप गंभीर आहे, चिंतेचा आहे. तर या ठिकाणी थांबूयात. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.